आहे JN1 ती ओमिक्रॉनचाच एक सब व्हेरियंट आहे आणि WHO त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे, म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे. आणि त्या जो व्हेरियंट आहे ते असे प्रकारचे व्हेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो व्हेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारचा व्हेरियंट आहे आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे. आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली. सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला. आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे, ICU व्हेंटिलेटर्स, तसेच औषधे किंवा आपल्या जे मॅनपॉवर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहे ते सगळ्यांचा एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेले आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही. आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीजना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काय केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे. त्याप्रमाणे मुंबईमा त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे. आणि सगळ्या दवाखान्या हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला RT-PCR टेस्ट आणि इतर टेस्ट पण वाढवायचे आहे. आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जीनोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे. आणि मला वाटते की आत्ता भीती बाळगायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे. लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे. मॅडम, तुम्ही म्हटलं की सौम्य स्वरूपाचा हा व्हेरियंट आहे, फारशी भीती बाळगू नका. मात्र दक्षता घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण मास्क वापरा हे आवाहन करणार का, मास्क सक्ती करणार का, त्या दिशेने काही पावलं उचलण्याचा विचार करते का महापालिका? तर आत्ता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे, गाईडलाईन्स आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहे. त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे. तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर हे असेल की सिम्पटम्स आहे की ज्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडंसं आयसोलेट करायचे, क्राऊडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर जर आवश्यकतानुसार मास्कचा ते वापर करू शकतात. आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे, ऑलरेडी त्यांना काही सिम्पटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिम्पटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचे नाही आहे. आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये BMCच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही म्हणालात मॅडम की RT-PCR टेस्ट येत्या काळात केल्या जातील, मात्र गर्दीची जी ठिकाणं आहेत, शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील, या ठिकाणी काय किंवा काळजी घ्यायची कशाबद्दल सूचना देण्यात आल्या? आत्तापर्यंत तशा सूचना नाही आहे. आपल्याला फक्त विजिलन्स आणि सर्वेक्षण करायची आपल्याला सांगितलं आहे. तर त्याप्रमाणे जे काही येथील काळात आपल्याला सूचना येतील त्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग वगैरे करणार. सध्या नव्या व्हेरियंटचे मुंबईत किती रुग्ण आहेत आणि आपण दररोज हा आकडा अपडेट ठेवतो? सध्या नवीन व्हेरियंटचे एकही रुग्ण अजून मुंबईमध्ये सापडले नाही आहे. फक्त आपल्याकडे जे कोविडचे पॉझिटिव्ह जे केसेस असतात त्याची आपण नोंद घेत असतो. कोविड पॉझिटिव्ह आपल्याकडे ह्या काळात म्हणजे आता ॲक्टिव्ह केस म्हटलं तर आज आपल्याकडे 17 केसेस 17 केसेस आहे. आणि आजच्या दिवशी आज फक्त एकच केस आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे. मॅम, काल आढावा घेतला असं तुम्ही म्हणालात तयारीचा, तर काय नेमकं त्या आढाव्यामधून समोर आलेले किती बेड्स महानगरपालिकेचे अवेलेबल आहेत, सध्या औषधं किती प्रमाणात अवेलेबल आहेत? जसं मी सांगितलं की आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्सची तयारी आहे. आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल आहे जे इन्फेक्शियस डिझीज हॉस्पिटल आहे, त्यांच्यामध्ये बेड्स अवेलेबल आहे. 7 हिल्स हॉस्पिटल जे आपल्या आधी पण कोविड हॉस्पिटल होते तिच्यामध्ये पण हॉस्पिटल बेड्स आहे. आणि आवश्यकतेनुसार आपल्या त्या बेड्स आपल्याला वाढता येईल. आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आधी जे पण आपण तयारी केली होती, कारण आपण ऑलरेडी एक कोविडचे 2 वेव्ज आणि 3 वेव्ज आपण समोर गेलेले आहेत आणि त्याचा जो काही आपल्याकडे अनुभव आहे त्यानुसार आपण तयारी करत आहोत. तुम्ही म्हटलं की गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा किंवा
ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या. हे सरसकट नाहीये किंवा सक्ती नाहीये, हे केवळ आवाहन करते आहे आव्हान. त्याकरता काही विशेष जनप्रबोधन करणार आहे का? तेच मी सांगते की जसे जसे आवश्यकतेनुसार जशी सूचना येईल आणि निर्देश येईल तसं आपण नागरिकांना आव्हान करू. परंतु एक कॉमन असते की आपल्याकडे जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल, जर कोविड असो किंवा इतर पण आपला फ्लू असतात, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो. आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे चिकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा. आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे. आणि जर आपल्याला काही सिम्पटम्स जास्त दिसले आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या डॉक्टरना दाखवावं, टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी. महापालिकेकडून काही कोविड टेस्टिंग सेंटर्स आपण पुन्हा एकदा कार्यरत करणार आहोत का, की जी शासकीय रुग्णालय आहेत महापालिकेचे रुग्णालय तिथेच जावं लागणार? नाही, जसं जसं आम्ही सांगितलं की आता सध्या तर घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे. जर असं काही वाटलं तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते. तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळी. महाराष्ट्र शासनाकडनं काही वेगळ्या सूचना आलेल्या आहेत? नाही, शासन आणि आपण एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात. तर कंटिन्युअसली आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या संपर्कमध्ये. थोड़ा हिंदी में बताइए. आप क्वेश्चन पूछिए. मैम, नया कोविड का वेरिएंट सामने आया है, ये इतना खतरनाक है और मुंबईकरों के लिए आपका क्या आह्वान रहेगा? जिस प्रकार की माहिती हमें मिल रही है उस हिसाब से ये जो JN.1 वेरिएंट है वो WHO ने वेरिएंट ऑफ इंटरेस्ट का उसे ये दिया है कि वो ज़्यादा सीरियस नहीं है और वो जो भी केसेस पाए गए हैं वो खूब सौम्य और माइल्ड केसेस दिखे गए हैं. तो अभी घबराने की कुछ बात नहीं है, पैनिक होने की बात नहीं है, लेकिन सतर्क और जागरूक रहना ज़्यादा ज़रूरी है. एक असा प्रश्न मॅम, सध्या कोरोनाची जे लस चालू आहे या व्हेरियंटवर फायदेशीर ठरेल का? म्हणजे लोक ज्या कोरोनाची आहे ते असं आढळले आहे की ही लस जे आहे ज्याने घेतली आहे त्यांचा ते डेफिनेटली सगळ्याच व्हेरियंटवर इफेक्टिव्ह आहे असं माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.